ऑल ऑफ फ्रेंड्स. तर आज या ठिकाणी आपण अकाउंटिंग कन्सेप्ट फायनान्शियल अकाउंटिंगमधला जो पहिला युनिट आहे त्यातलाच भाग आहे तो की अकाउंटिंग कन्सेप्ट आणि अकाउंटिंग स्टँडर्ड हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे अकाउंटिंगमध्ये, फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये. तर पहिला जो युनिट आहे त्यातला अकाउंटिंग कन्सेप्ट आणि प्रिन्सिपल आपण इंट्रोडक्शन पार्टमध्ये फिनान्शियल अकाउंट म्हणजे काय, डेफिनेशन काय किंवा अकाउंटच्या ब्रँचेस कोणत्या, हा भाग आपण पाठीमागं बघितलेला आहे. तर ह्या लेक्चरमध्ये आपण प्रॉपर अकाउंटिंग कन्सेप्ट कुठले आहेत किंवा अकाउंटिंग प्रिन्सिपल कुठले आहेत हा भाग या ठिकाणी आपण आज बघणार आहे. तर सुरुवातीला जो इंट्रोडक्टिव्ह पार्ट आहे अकाउंटिंग कन्सेप्टचा, म्हणजे ॲक्च्युली देअर आर ए नंबर ऑफ अकाउंटिंग कन्सेप्ट्स अँड प्रिन्सिपल्स बेस्ड ऑन विच वी प्रिपेअर आवर अकाउंट्स. म्हणजे अकाउंटमध्ये अशा बऱ्याच कन्सेप्ट आहेत किंवा काही प्रिन्सिपल्स आहेत की आपण जसं अकाउंट तयार करतो किंवा ज्या व्यवसायासाठी ऑर्गनायझेशनसाठी अकाउंट तयार करतो त्या दृष्टीनं त्याचे प्रिन्सिपल्स किंवा अकाउंटिंग कन्सेप्ट्स ह्या ट्रान्झॅक्शननुसार, त्या नेचरनुसार वापरल्या जातात. दस जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल्स. मग त्याच्यासाठी काही अकाउंटिंग कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी ॲक्सेप्ट कराव्या लागतात किंवा ले डाऊन accepted assumption and guidelines and are commonly referred to as accounting concept. तर अकाउंटिंग कन्सेप्ट कशाला म्हणायचं, अकाउंटिंग रेकॉर्ड करत असताना की काही त्याची मार्गदर्शक तत्त्वे आहेत किंवा गाईडलाईन्स आहेत, मार्गदर्शन म्हणतात त्याला. तर कॉमनली त्यालाच आपल्याला गाईडलाईनलाच अकाउंटिंग कन्सेप्ट असं म्हणतात. त्याच्यानंतर युजर्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. आता अकाउंट यूज करत असताना किंवा कोण कोण अकाउंट यूज करतात किंवा अकाउंटिंग मेंटेन करून त्याचा वापर कुणाला करावा लागतो. तर एक आहेत इन्व्हेस्टर्स, म्हणजे इन्व्हेस्टर्सना त्या व्यवसायाचे जे गुंतवणूकदार असतात, ते मालक असतात किंवा रिस्पॉन्सिबल पर्सन असतात, त्या अशा व्यक्तींना व्यवसायाची प्रॉफिटॅबिलिटी असेल किंवा प्राईस अर्निंग रेशिओ, म्हणजे त्यांचा जो काही अर्निंग त्या व्यवसायातून होणार आहे ते त्याची प्राईस किती आहे किंवा शेअर्स, आपण कंपनीचे जे शेअर्स असतात तर त्या एका शेअर्सची अर्निंग कॅपॅसिटी किती आहे ती त्या व्यवसायाच्या किंवा त्या कंपनीच्या टर्नओव्हरवर किंवा त्याच्या प्रॉफिटेबिलिटीवर अवलंबून असते आणि त्याच्यानुसार त्याच्या शेअर्सच्या ज्या किमती आहेत किंवा त्या शेअरच्या किमती ठरतात. त्याप्रमाणे इन्व्हेस्टर जे शेअरधारक असतात त्यांना त्याचा परतावा किंवा अर्निंग त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. त्याच्यानंतर लेंडर्स आहेत, म्हणजे नंबर ऑफ इन्फॉर्मेशन ऑफ बिझनेस, सॉल्वन्सी, प्रॉफिटेबिलिटी पोझिशन ऑफ एनी बिझनेस अँड रिस्क अँड इंटरेस्ट रेट ऑफ लोन्स. म्हणजे लेंडर्स म्हणजे थोडक्यात कर्ज, की जे कर्ज घेतलं जातं त्या कर्जामध्ये व्यवसायासाठी रिस्क किती आहे किंवा इंटरेस्ट त्याचं जे आहे ते इंटरेस्ट त्या व्यवसायाला पेड करावं लागणार आहे किंवा त्या कर्जधारकांना ते जे लोन आहे ते लोन रिपेमेंट करत असताना काही रिस्क असतात, त्या रिस्कचं प्रमाण काय आहे हे बघण्यासाठी लेंडर्सना सुद्धा अकाउंटिंग रेकॉर्ड करावं लागतं. किंवा मॅनेजमेंट इज पार्ट ऑफ मेन इन बिझनेस ऑफ अचीव द गोल. म्हणजे व्यवसायाचा जो गोल असतो तो गोल जर प्राप्त करायचा असेल किंवा जे ऑब्जेक्टिव्ह व्यवसायानं जे उद्देश ठरवलेला असतो, नफा मिळवणे किंवा त्या व्यवसायाचे जे इतर काही उद्दिष्ट असतात ती साध्य करण्यासाठी मॅनेजमेंटला अकाउंटिंगची फार मोठी गरज किंवा फार मोठी मदत या ठिकाणी होते. त्याच्यानंतर सप्लायर्स अँड ट्रेड क्रेडिटर्स आहेत, म्हणजे जे सप्लायर्स आहेत ते सप्लायर्ससुद्धा या ठिकाणी ट्रेड क्रेडिटर्स असतात, त्यांची ॲबिलिटी काय आहे ते पाहण्यासाठी अकाउंटचा यूज या ठिकाणी महत्त्वाचा आहे. गव्हर्नमेंट्स आहे किंवा कस्टमर्स आहेत, एम्प्लॉईज आहेत, पब्लिक आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांना अकाउंटिंग रेकॉर्ड करून ठेवणं किंवा अकाउंटबद्दल सगळी माहिती मेंटेन करून ठेवण्याची गरज भासते. त्याच्यानंतर अकाउंटला फायनान्शियल स्टेटमेंटला सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत. त्या लिमिटेशन्स म्हणजे की ज्या मेथड्स असतात व्हॅल्युएशनच्या किंवा कॉस्ट कॅल्क्युलेशन असतं किंवा प्रॉफिट रिकग्नायझेशन असतो त्याच्यासुद्धा काही मर्यादा या ठिकाणी असतात. किंवा बॅलन्स शीट इज आपण म्हणतो की बॅलन्स शीट इज अ रिफ्लेक्ट ऑफ द एनी बिझनेस मिरर्स ऑफ द एनी बिझनेस ऑर्गनायझेशन. म्हणजे ताळेबंद पत्रक किंवा बॅलन्स शीट ही त्या व्यवसायाची काय आहे या ठिकाणी आरसा आहे असं म्हणतो आपण. ते खरं ठरेलच असं काही त्याचं सांगता येत नाही किंवा त्याचं रिफ्लेक्शन बरोबर खरं असेल असं सांगता येणार
नाही, किंवा फायनान्शियल स्टेटमेंट्स कॅन ओनली शो द पार्शियल इन्फॉर्मेशन, म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट हे काही अंशी माहिती या ठिकाणी देण्याचं काम, फायनान्शियल पोझिशनचा, व्यवसायाची जी पोझिशन आहे ती काही अंशी माहिती देण्याचं किंवा होल पिक्चर या ठिकाणी दर्शवत नाही, काही प्रमाणात त्याची माहिती आहे ती माहिती दर्शवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. त्याच्यानंतर आपण बेसिक जो कन्सेप्टचा भाग आहे तो आपण बघूया. अकाउंटिंग कन्सेप्ट, संकल्पना ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहे, जेणेकरून पहिली कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला सांगता येईल अकाउंटिंग कन्सेप्टमध्ये बिझनेस एंटिटी कन्सेप्ट, त्याच्यानंतर मनी मेजरमेंट कन्सेप्ट किंवा त्याला दुसरं नाव आहे स्टेबल मॉनिटरी युनिट, तिसरी कन्सेप्ट आहे आपली गोईंग कन्सर्न कन्सेप्ट, हिस्टॉरिकल कन्सेप्ट, त्याच्यानंतर प्रुडन्स किंवा कन्झर्वेटिझम आणि मटेरियलिटी. ह्या अकाउंटिंगच्या वेगळ्या कन्सेप्ट आहेत. त्याच्या कन्सेप्टमध्ये बघत असतं परत पुढची कन्सेप्ट आहे बघा, ऑब्जेक्टिव्हिटी कन्सेप्ट, कन्सिस्टन्सी कन्सेप्ट, ॲक्रुअल मॅचिंग कन्सेप्ट, रिअलायझेशन कन्सेप्ट, युनिफॉर्मॅलिटी कन्सेप्ट, डिस्क्लोजर कन्सेप्ट, रिलिव्हन्स कन्सेप्ट. आता ह्या पाठीमागे ज्या बघितलेल्या कन्सेप्ट आहेत त्या डिटेल वाईज आपल्याला या ठिकाणी बघाव्या लागणार आहेत. पहिली जी कन्सेप्ट आहे बिझनेस एंटिटी कन्सेप्ट. आता बिझनेस एंटिटी कन्सेप्ट म्हणजे काय? द बिझनेस अँड इट्स ओनर्स आर टू सेपरेट एक्झिस्टन्स एंटिटी. आता ह्या संकल्पनेमध्ये जो व्यवसायाचा मालक असेल आणि व्यवसाय ह्या दोघांचं अस्तित्व आहे ते वेगळं आहे, किंवा ते ज्या व्यवसायाच्या ट्रान्झॅक्शन्स असतील किंवा व्यवसाय संबंधी घटक असतील ते व्यवसायामध्ये समाविष्ट होतील. जे स्वतंत्र असतील म्हणजे जे व्यवसायाचा ओनर आहे त्याच्या संबंधित काही ट्रान्झॅक्शन झाले असतील तर ते जसं आपण ड्रॉइंग्स म्हणून घेतो तशा पद्धतीनं या ठिकाणी त्याचं विभाजन ह्या कन्सेप्टमध्ये केलं जातं. एनी प्रायव्हेट अँड पर्सनल इन्कम अँड एक्सपेन्सेस ऑफ द ओनर शूड नॉट बी ट्रीटेड ॲज इन्कम अँड एक्सपेन्सेस ऑफ बिझनेस. म्हणजे समजा व्यवसाय करत असताना जर व्यवसायाच्या मालकाचं इतर सोर्समधून मिळालेलं काही जर उत्पन्न असेल तर ते व्यवसायाचं उत्पन्न म्हणून आपल्याला या ठिकाणी धरता येणार नाही, किंवा व्यवसायामध्ये मिळालेलं उत्पन्न आहे ते मालकाचंच जरी उत्पन्न असलं तरी त्या गोष्टीमध्ये काही मर्यादा किंवा काही त्या ठिकाणी लिमिटेशन्स या ठिकाणी आपल्याला पाळावे लागतील. कारण अकाउंटचं एक तत्व आहे की जो इन्कम प्रॉपरली व्यवसायाचाच मिळालेला असेल तर तो व्यवसायातच कॅल्क्युलेट केला जाईल, आणि जो प्रायव्हेट म्हणजे जो वैयक्तिक असेल तर तो वैयक्तिक एक्सपेन्सेस किंवा इन्कम म्हणून ग्राह्य धरला जाईल. तर बिझनेस एंटिटी कन्सेप्ट ही अस्तित्व दर्शवणारी कन्सेप्ट आहे. तर त्या अस्तित्वानुसार अकाउंटिंग रेकॉर्ड करत असताना आपल्याला बिझनेस एंटिटी कन्सेप्ट विचारात घेऊनच या ठिकाणी आपल्याला अकाउंटिंग रेकॉर्ड्स करावे लागतील. त्याच्यानंतर बिझनेस एंटिटी कन्सेप्टचं या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, की इन्शुरन्स प्रीमियम फॉर द ओनर्स हाऊस शूड बी एक्सक्लुडेड फ्रॉम द एक्सपेन्सेस ऑफ द बिझनेस. आता मालकाचा इन्शुरन्स विमा जो आहे, विम्याचा प्रीमियम आहे, तो प्रीमियम एक्सक्लुडेड म्हणजे बिझनेसचा खर्च म्हणून किंवा बिझनेसचा एक्सपेन्सेस म्हणून या ठिकाणी धरता येणार नाही, कारण त्याचं अस्तित्व हे मालकाशी संबंधित आहे, ओनरशी संबंधित आहे. म्हणून या ठिकाणी बिझनेस एंटिटी कन्सेप्टनुसार तो ओनर्स एक्सपेन्सेस म्हणून आपल्याला या ठिकाणी धरावा लागेल. दुसरा दिलेला आहे बघा, द ओनर्स प्रॉपर्टी शुड नॉट बी इन्क्लुडेड प्रिमायसेस अकाउंट ऑफ द बिझनेस. समजा मालकाचं घर असेल, प्रिमायसेस असेल, स्वतःचं राहण्यासाठी तो वापरत असेल तर तो व्यवसायाची बिल्डिंग म्हणून या ठिकाणी आपल्याला ग्राह्य धरता येणार नाही. किंवा एनी पेमेंट फॉर द ओनर्स पर्सनल एक्सपेन्सेस बाय द बिझनेस विल बी ट्रीटेड ॲज ड्रॉइंग्स अँड रिड्यूस द ओनर कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन इन द बिझनेस. म्हणजे व्यवसायाच्या स्वतंत्र मालकीची जी काही पेमेंट्स असतील, स्वतःच्या व्यावसायिकाची मालकाची संबंधित जे एक्सपेन्सेस खर्च असतील तर तो व्यवसायाचा खर्च धरता येणार नाही, कारण त्याचा परिणाम काय होईल की ओनरचं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन इन द बिझनेस आहे, बिझनेसमध्ये त्या मालकाचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते ड्रॉइंग्स म्हणून या ठिकाणी आपल्याला रिड्यूस करावं लागेल. आपण ज्यावेळी बघा फायनल अकाउंट पार्टनरशिप अकाउंटमध्ये किंवा सोल ट्रेडरचं फायनल अकाउंट तयार करत असताना ड्रॉइंग्स हे नेहमी आपण वजा करतो. लायबिलिटी साईडला जे कॅपिटल असतं कॅपिटलमधून ते रिड्यूस करतो, कारण रिड्यूस करत असताना त्या ठिकाणी आपल्याला बिझनेस एंटिटी कन्सेप्ट हे आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावे लागेल. त्या पद्धतीनं ते रिड्यूस केलं जातं. म्हणजे बिझनेस एंटिटी कन्सेप्टचं अस्तित्व अकाउंटिंगमध्ये काय आहे ह्या संकल्पनेत आपल्याला स्पष्ट होतं. त्याच्यानंतर दुसरी कन्सेप्ट आहे मनी मेजरमेंट कन्सेप्ट. म्हणजे ह्या बऱ्याच कन्सेप्ट असे आहेत की त्यांच्या नावामध्येच काही अर्थ आपल्याला स्पष्ट होतो, अर्थबोध होतो की या ठिकाणी मनी मेजरमेंट कन्सेप्ट म्हणजे काय? ऑल ट्रान्झॅक्शन ऑफ द बिझनेस आर रेकॉर्डेड इन टर्म्स ऑफ मनी.
म्हणजे व्यवसायाच्या सगळ्या ट्रान्झॅक्शन हे पैशामध्ये स्पष्ट होतात किंवा रेकॉर्ड करून ठेवल्या जातात. इट प्रोव्हाइड्स कॉमन युनिट ऑफ द मेजरमेंट. तर त्याचं मापन करण्याचं जे एकक आहे ते कॉमन आहे, म्हणजे सगळीकडंच ते समान, सगळीकडंच सर्व मान्य असं एकक किंवा जे रुपीज आहे आपलं किंवा जे चलनाचा एकक असतील त्याप्रमाणे आपण ह्या ठिकाणी करतो. या ठिकाणी दिलेलं एक्झाम्पल, मार्केट कंडिशन, टेक्नॉलॉजिकल चेंजेस अँड द इफिशियन्सी ऑफ मॅनेजमेंट वूड नॉट बी डिस्क्लोज्ड इन द अकाउंट. आता या ठिकाणी मनी मेजरमेंट करत असताना त्याचं जे एकक आहे ते एककाप्रमाणे त्या ट्रान्झॅक्शनची मोजदाद केली जाते. आता त्या ठिकाणी मार्केटची कंडिशन काय आहे, टेक्नॉलॉजिकल चेंजेस झालेले आहेत, त्याच्यामुळे व्यवस्थापनावर इफिशियन्सीवर परिणाम झालेला आहे. ह्या जे संबंधी माहिती आहे किंवा ती माहिती डिस्क्लोज अकाउंटमध्ये करता येत नाही. किंवा अकाउंटमध्ये समजा प्रॉफिट कमी झाला असेल तर प्रॉफिट कमी झाला ह्याचं एक्सप्लेनेशन देत असताना बाकीच्या इतर घटकाचा विचार करता येणार नाही. तर तो फक्त सांख्यिकी आकड्यामध्ये की कमी झाला किंवा जास्त झाला किंवा तो बेटर आहे किंवा वाईट आहे, बॅड आहे किंवा ह्याचा इफेक्ट आपल्याला दर्शवता येईल. क्वांटिटेटिव्ह आणि काही थोडी क्वालिटेटिव्ह स्वरूपामध्ये माहिती या ठिकाणी दर्शवता येते. पण इतर जी कारणं आहेत ती कारणं आपल्याला अकाउंटिंगमध्ये देता येणार नाहीत. ही मनी मेजरमेंट कन्सेप्ट काय आहे हे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर गोईंग कन्सर्न कन्सेप्ट. आता गोईंग कन्सर्न कन्सेप्ट म्हणजे काय, तर गोईंग कन्सर्न कन्सेप्ट म्हणजे द बिझनेस विल बी कंटिन्यू इन ऑपरेशनल एक्झिस्टन्स फॉर द फॉरसेबल फ्युचर. दुसऱ्या मिनिंग त्यात दिलेलं आहे बघा, फायनान्शियल स्टेटमेंट शुड बी प्रिपेअर्ड ऑन गोईंग कन्सर्न बेसिस अनलेस मॅनेजमेंट आयदर इंटेंड्स टू लिक्विडेट द इंटरप्राइज ऑर टू केस ट्रेडिंग ऑर नॉट टू बी रिअलिस्टिक अल्टरनेटिव्ह बट टू डू सो. म्हणजे काय की जो व्यवसाय चालू असतो तो व्यवसाय कंटिन्युअस त्याचं ऑपरेशन आहे किंवा त्याचं अस्तित्व आहे ते भविष्यामध्ये सुद्धा चालू राहणार असतं आणि ते चालू राहत असतं. आणि हे चालू राहत असताना काही त्या व्यवसायाचं जे कंटिन्युअस फंक्शन आहे, ऑपरेशन आहे, ते थोडक्यात जोपर्यंत मॅनेजमेंट बंद करत नाही किंवा मॅनेजमेंट लिक्विडेटमध्ये जात नाही किंवा तो व्यवसाय लिक्विडेशनमध्ये जात नाही इंटरप्राइजेस, तोपर्यंत ते जे ते व्यवसायाचं फंक्शन्स आहेत ते कायम चालू राहत असतं. आणि ते चालवत असताना काही अल्टरनेटिव्ज जे आहेत, म्हणजे काही त्याच्यातले काही व्यवसायाच्या ज्या पॉलिसी असतील किंवा व्यवसायाचे जे ऑपरेशनल स्ट्रॅटेजी असतील तर त्याच्यामध्ये काही पर्याय वापरले जातात. आता पर्याय वापरत असताना ते मात्र त्या गोईंग कन्सर्न कन्सेप्टला गृहीत धरूनच त्या पद्धतीनं मॅनेजमेंट त्या ऑपरेशन करत असतं. तर गोईंग कन्सर्न म्हणजेच काय, तो व्यवसायाचं जे रोजचा ऑपरेशन इफिशियन्सी आहे किंवा ऑपरेशन आहे त्या ऑपरेशन संबंधितच गृहीत धरून अकाउंटिंग कन्सेप्ट रेकॉर्डिंग केलं जातं. ह्या ठिकाणी दिलेलं आहे बघा, थोडक्यात व्यवसायामध्ये ज्या काही बदल होत असतात किंवा व्यवसायामध्ये ज्या पॉसिबल लॉसेस फॉर्म द क्लोजर ऑफ द बिझनेस विल नॉट बी अँटिसिपेटेड इन द अकाउंट. आता ह्या ठिकाणी बघा की गोईंग कन्सर्न कन्सेप्टमध्ये जो लॉस होतो, व्यवसायासाठी जो तोटा होतो किंवा व्यवसायामध्ये अशा काही इव्हेंट्स होतात की त्याचा व्यवसायावर परिणाम होतो, परंतु अँटिसिपेटेड इन द अकाउंट हा ह्या ठिकाणी गृहीत धरला जात नाही. म्हणजे थोडक्यात आपण काय लॉससाठी प्रोव्हिजन करत नाही किंवा जो होणारा तोटा आहे त्यासाठी काय अगोदर प्रोव्हिजन केली जात नाही. उदाहरणार्थ बॅड डेप्टसाठी वगैरे ज्या प्रोव्हिजन्स केल्या जातात ह्या ट्रान्झॅक्शनच्या प्रोव्हिजन्स आहेत, पण व्यवसायावर परिणाम करणारे घटक म्हणून त्या ठिकाणी अशा काही अँटिसिपेटेड अकाउंट म्हणजे अनिश्चित अकाउंट अशी गृहीत धरली जात नाहीत गोईंग कन्सर्न कन्सेप्टमध्ये. थोडक्यात तो व्यवसाय चालू आहे अशा रूपानंच त्या ठिकाणी अकाउंटिंग रेकॉर्डिंग केलं जातं. त्याच्यानंतर प्रीपेमेंट्स किंवा डिप्रिसिएशन प्रोव्हिजन मे बी कॅरीड फॉरवर्ड इन द एक्सपेक्टेशन ऑफ द प्रॉपर मॅच अगेन्स्ट द रेव्हेन्यू ऑफ फर्दर पिरियड. म्हणजे या ठिकाणी डिप्रिसिएशन असेल किंवा प्रीपेमेंट आगाऊ काही पेमेंट करावी लागत असतील व्यवसायामध्ये तर ती व्यवसायामध्ये त्याच्या प्रोव्हिजन केल्या जातात. कारण प्रोव्हिजन करणं म्हणजे थोडक्यात काय, त्या प्रोव्हिजन्स कॅरी फॉरवर्ड केल्या जातात. म्हणजे भविष्यामध्ये तसा इन्कम मिळेल किंवा भविष्यामध्ये जे मिळणारा रेव्हेन्यू आहे तो रेव्हेन्यू गृहीत धरून किंवा मॅचिंग करून अपेक्षित धरून त्या ठिकाणी प्रोव्हिजन्स कराव्या लागतात. त्याच्यानंतर फिक्स्ड ॲसेट आर रेकॉर्डेड ॲट हिस्टॉरिकल कॉस्ट. म्हणजे फिक्स्ड ॲसेट असतात त्या थोडक्यात हिस्टॉरिकल कॉस्टनंच त्या ठिकाणी रेकॉर्डिंग केल्या जातात.
त्याच्यानंतर दुसरी कन्सेप्ट आहे हिस्टॉरिकल कॉस्ट. आता हिस्टॉरिकल कॉस्ट म्हणजे काय, आता जो शब्द आलेला आहे बघा पाठीमागच्या कन्सेप्टमध्ये, फिक्स्ड ॲसेट आहेत त्या हिस्टॉरिकल कॉस्टनुसार अकाउंटिंगमध्ये रेकॉर्ड केल्या जातात. तर ह्या ठिकाणी हिस्टॉरिकल कॉस्ट म्हणजे ॲसेट शुड बी शोन ऑन द बॅलन्स शीट ॲट द कॉस्ट ऑफ परचेस इंस्टेड ऑफ द करंट व्हॅल्यू. म्हणजे त्या ॲसेटची बॅलन्स शीटला दर्शवलेली जी किंमत आहे ती परचेस करत असताना जी मूळ किंमत आहे ती मूळ किंमत गृहीत धरून त्याचं करंट व्हॅल्युएशन केलं जातं. उदाहरणार्थ द कॉस्ट ऑफ फिक्स्ड ॲसेट इज रेकॉर्डेड ॲट द डेट ऑफ ॲक्विजिशन ऑफ कॉस्ट. ॲक्विजिशन म्हणजे ज्यावेळेस ती कॉस्ट फिक्स्ड ॲसेट तयार केलेली आहे आणि तयार करून ज्या डेटला त्याचं ॲक्विजिशन झालेलं आहे किंवा ॲक्विजिशन कॉस्ट इन्क्लुडेड ऑल एक्सपेंडिचर मेड टू प्रिपेअर ॲसेट फॉर इट्स इंटेंडेड यूज. म्हणजे त्या ॲसेट तयार करण्यापासून त्याला प्राप्त करण्यापर्यंत जो आलेला खर्च आहे किंवा बॅलन्स शीटला प्रिपेअर होईपर्यंत आलेला सगळा खर्च त्या ठिकाणी यूज करत असताना सगळा खर्च गृहीत धरला जातो. इट इन्क्लूड्स द इनवाईस प्राईस ऑफ द ॲसेट. म्हणजे त्याच्यामध्ये इनवाईस प्राईस म्हणजे थोडक्यात कॉस्ट प्लस प्रॉफिट म्हणजे इनवाईस प्राईस. म्हणजे त्या व्यवसाय ॲसेटची जी मूळ किंमत गृहीत धरून त्याच्यामध्ये असलेला नफा प्रमाण असेल किंवा इतर काही खर्च असतील ते गृहीत धरून जो आलेला प्राईस असेल तिला इनवाईस प्राईस ऑफ ॲसेटची त्या ठिकाणी हिस्टॉरिकल कॉस्टमध्ये गृहीत धरली जाते. त्याच्यामध्ये इनवाईस प्राईसमध्ये आपण काय धरतो, फ्राईट चार्जेस, इन्शुरन्स किंवा इन्स्टॉलमेंट कॉस्ट. म्हणजे हे जे चार्जेस आहेत ते ॲसेटला आलेला जो खर्च आहे किंवा इन्शुरन्स असेल तर तो सगळा ह्या ठिकाणी हिस्टॉरिकल कॉस्टमध्ये गृहीत धरला जातो. म्हणजे ती एक संकल्पना ह्या ठिकाणी अकाउंटिंगमध्ये आपल्याला वापरली जाते. पुढची कन्सेप्ट आहे प्रुडन्स किंवा कन्झर्वेटिझम. आता प्रुडन्स किंवा कन्झर्वेटिझम कन्सेप्ट म्हणजे काय, रेव्हेन्यू अँड प्रॉफिट आर नॉट अँटिसिपेटेड. म्हणजे जो मिळणारा प्रॉफिट आहे किंवा इन्कम आहे ते अनिश्चित असत नाही. ओनली रिअलाइज्ड प्रॉफिट विथ रिझनेबल सर्टनली आर रिकग्नाइड इन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण जो रेव्हेन्यू गृहीत धरतो तो अनिश्चित अशा स्वरूपाचा जर प्रॉफिट असेल, रेव्हेन्यू असेल तर तो गृहीत धरला जात नाही. उदाहरणार्थ समजा की आज कोरोनामुळं की ज्या वेगळ्या व्यवसायावर किंवा वेगळ्या इंडस्ट्रीवर जो परिणाम झालेला आहे आणि त्याच्यामुळं काय झालेलं आहे, रेव्हेन्यू कमी झालेला आहे, त्याचा इन्कम कमी झालेला आहे. तर तो असा असणारा इन्कम किंवा प्रॉफिट हा गृहीत धरला जात नाही. म्हणजे नॉट अँटिसिपेटेड म्हणजे अनिश्चित अशा काही बदल झालेले असतात ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला गृहीत धरले जात नाहीत. तशा कन्व्हेन्शन किंवा प्रुडन्स ह्या किंवा कन्झर्वेटिझम कन्सेप्टनुसार या ठिकाणी अकाउंटिंग केलं जातं. हावेवर प्रोव्हिजन इज मेड फॉर ऑल नोन एक्सपेन्सेस अँड लॉसेस वेदर द अमाऊंट इज नोन ॲज सर्टन जस्ट ॲज इस्टिमेटेड. म्हणजे ज्या काही प्रोव्हिजन केलेले असतात किंवा जे काही खर्च तोटे असतात ते खर्च तोटे निश्चित गृहीत इस्टिमेट करून अशा काही प्रोव्हिजन ह्या अगोदरच केल्या जातात. पण जे होणारे नैसर्गिक धोके आहेत किंवा इतर धोके आहेत ते मात्र ह्या ठिकाणी गृहीत धरले जात नाहीत. दिस ट्रीटमेंट मिनिमायझिंग द रिपोर्टेड प्रॉफिट अँड व्हॅल्युएशन ऑफ ॲसेट. म्हणजे ह्या ट्रीटमेंटमुळं काय होतं की प्रॉफिट किंवा व्हॅल्युएशनच्या जे ॲसेट आहे, ॲसेटचं व्हॅल्युएशन आहे ते ह्या संकल्पनेमुळं कमी गृहीत धरलं जातं. कन्झर्वेटिझम म्हणजे थोडक्यात संकुचित असा आपण इंग्लिश ह्या शब्दाचा अर्थ होतो. तशाच पद्धतीने ती कन्सेप्ट अकाउंटिंगमध्ये दृष्टीनं वापरलेली आहे. त्याच्यानंतर पुढं दिलेलं आहे बघा एक्झाम्पल. आता थोडक्यात आपण स्टॉक घेतो. स्टॉक व्हॅल्युएशन करत असताना आपण स्टॉक व्हॅल्युएशन स्टाईक्स टू रूल ऑफ द लोअर कॉस्ट अँड नेट रिअलायझेबल व्हॅल्यू. म्हणजे विचेवर इज अ लोअर हे एक स्टॉकचं तत्व आहे बघा. स्टॉक व्हॅल्युएशन करत असताना जी किंमत कमी आहे त्या किमतीनं मग ती मार्केट प्राईस असेल किंवा रिअलायझेशन प्राईस असेल किंवा कॉस्ट असेल ह्या तिन्हीपैकी जी कमी असेल त्याप्रमाणे आपण या ठिकाणी स्टॉक व्हॅल्युएशन करतो. द प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेप्ट शुड बी मेड. तशाच पद्धतीनं प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेप्ट्स असेल किंवा फिक्स्ड ॲसेट मस्ट बी डिप्रिसिएटेड ओव्हर देअर युजफुल इकॉनॉमिक लाईफ. म्हणजे त्या फिक्स्ड ॲसेटचं जे डिप्रिसिएशन घसारा आहे तो घसारा त्या मशीनच्या किमतीपेक्षा जास्त होता कामा नये. त्या पद्धतीनं आपण डिप्रिसिएशनसुद्धा चार्ज केला जातो. कारण एखाद्या ॲसेटची किंमत 1 लाख आहे आणि डिप्रिसिएशन आपण 1 लाख गृहीत धरत नाही. म्हणजे हे कन्झर्वेटिझम किंवा ह्याचं संकल्पनेचं जे तत्व आहे ते गृहीत धरूनच या ठिकाणी आपण व्हॅल्युएशन्स किंवा अकाउंटिंग रेकॉर्ड करत असतो.
त्याच्यानंतर मटेरियलिटी आहे. मटेरियलिटी म्हणजे काय बघा, इमटेरियल अमाऊंट मे बी ॲग्रिगेटेड विथ द अमाऊंट ऑफ सिमिलर नेचर ऑर फंक्शन्स अँड नीड नॉट बी प्रेझेंटेड सेपरेटली. म्हणजे जी ॲग्रिगेट अमाऊंट असेल, जे व्यवसायामध्ये जे काही फंक्शन आहे, कार्य आहे, ते करत असताना काही मटेरियल जे असेल किंवा थोडक्यात रॉ मटेरियल असेल किंवा इतर काही फंक्शनसाठी मटेरियल्स वापरलं जातं, तर त्याचंसुद्धा या ठिकाणी सारख्याच नेचरची इतर मटेरियल सारख्याच किंवा तेच मटेरियल सारख्याच प्रमाणे आहे इनपुट असं गृहीत धरून ह्या ठिकाणी मटेरियलिटी संकल्पना अकाउंटिंगमध्ये राबवली जाते. मटेरियलिटी डिपेंड्स ऑन द साईज ऑफ नेचर ऑफ द ॲटम्स. म्हणजे त्याची जी साईज आहे त्या साईजवर ती मटेरियलिटी अवलंबून असते. म्हणजे त्याचं समजा जे मटेरियल आहे ते जे एककामध्ये कन्सिडर केलं जातं, थोडक्यात लिटर्स, मिली किंवा सेंटीमीटर, त्याचप्रमाणे त्या मटेरियलिटी इतर संकल्पना इतर अकाउंटिंग रेकॉर्ड करत असताना ते गृहीत धरूनच त्या पद्धतीनं ते मटेरियल व्यवसाय संबंधित आहे असं करून रेकॉर्ड केलं जातं. त्याच्यानंतर इथं दिलं आहे बघा, स्मॉल पेमेंट सच ॲज पोस्टेज, स्टेशनरी, क्लिनिंग एक्सपेन्सेस शूड नॉट बी डिस्क्लोज्ड सेपरेटली. म्हणजे हे सगळं काही सेपरेटली एकेकात किंवा ह्याच्यात दर्शवलं जात नाही. म्हणजे एकसारखंच आहे. म्हणजे जे मी तुम्हाला एकक सांगितलं, ॲसेट्स असेल किंवा इतर काही खर्च असतील, तर ते सुद्धा गृहीत धरून, म्हणजे पैशामध्येच ते गृहीत धरून त्या ठिकाणी त्याचं दे शूड बी ग्रुप्ड टुगेदर सन्ड्री एक्सपेन्सेस म्हणून जसं आपण त्याच्या हेडखाली घेतो तसंच इतर जे खर्च आहेत ते त्याच्या हेडखालीच घेतले जातात. थोडक्यात ह्या ठिकाणी सन्ड्री एक्सपेन्सेस म्हणून स्टेशनरी, क्लिनिंग एक्सपेन्सेस असाच खर्च घेतला जातो, तो वेगळा सेपरेट दर्शवला जात नाही. द कॉस्ट ऑफ स्मॉल व्हॅल्यूड ॲसेट्स सच ॲज पेन्सिल, शार्पनर्स, पेपर्स, क्लिप्स शूड बी रायटन ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. म्हणजे जो काही रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर आहे किंवा डिफर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, त्या हेडखाली आपण ते खर्च या ठिकाणी घेत असतो. तर ते घेत असताना मटेरियलिटी कन्सेप्टनुसारच आपण या ठिकाणी जे खर्च आहेत ते ह्या ठिकाणी आपण घेत असतो. तर त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे, पुढचा ऑब्जेक्टिव्हिटी आहे. ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय, द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन शुड बी फ्री फ्रॉम बेस अँड कॅपेबल ऑफ द इंडिपेंडंट व्हेरिफिकेशन. द इन्फॉर्मेशन शुड बी बेस्ड अपॉन व्हेरीफायबल एव्हिडन्स सच ॲज इनवॉइसेस ऑर कॉन्ट्रॅक्ट्स. म्हणजे अकाउंटिंगमध्ये जी काही माहिती गृहीत धरली जाते ती कुणावरही इंडिपेंडंट राहून त्याचं व्हेरिफिकेशन केलं इंडिपेंडंट राहून त्याचं व्हेरिफिकेशन किंवा व्हॅल्युएशन केलं जातं. त्याचा जो एव्हिडन्स आहे किंवा त्याची जी काही घडलेली व्यवसायामध्ये जी काही घटना आहे किंवा जे त्या घटनेनुसार आपण ट्रान्झॅक्शन लिहित असतो आणि त्याचे ठरलेले जे कॉन्ट्रॅक्ट्स असतील, म्हणजे करार असतील किंवा ठराव असतील, त्या ठरावाप्रमाणेच त्या ठिकाणी ज्या अकाउंटिंग रेकॉर्डिंग ठेवलं जातं, म्हणजे त्याच्या पाठीमागं ऑब्जेक्टिव्हिटी ही संकल्पना असल्याचं आपल्याला दिसून येतं. पुढे एक्झाम्पल दिले बघा, द रिकग्नायझेशन ऑफ रेव्हेन्यू शुड बी बेस्ड ऑन द व्हेरीफायबल एव्हिडन्स सच ॲज डिलिव्हरी ऑफ गुड्स अँड द इश्यू ऑफ इनवॉइस. म्हणजे जो माल विकल्यानंतर आपल्याला जे पैसे मिळणार आहेत किंवा जी घटना घडल्यानंतरच तो आपण इन्कम गृहीत धरतो. म्हणजे घटना घडायच्या अगोदरच आपण रेकॉर्ड करून ठेवून जात नाही. किंवा अकाउंटचा एक नियम आहे, अकाउंटिंग काय करतं की हिस्टॉरिकल डेटा जो आहे तो रेकॉर्डिंग करून ठेवण्याचं काम करतं. म्हणजे घटना घडल्यानंतर त्याचं लिखाण केलं जातं. म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी डिलिव्हरी ऑफ गुड्स किंवा इश्यू ऑफ इनवॉइस त्याचंच एक एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला दिल्याचं दिसतं. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे स्थिरता. म्हणजे त्याचा इंग्लिश या शब्दाचा मराठीत अर्थ होतो स्थिरता. म्हणजे काय, कंपनी शुड बी चूज द मोस्ट सुटेबल अकाउंटिंग मेथड्स अँड ट्रीटमेंट्स अँड कन्सिस्टंटली ॲप्लाय दॅम इन एव्हरी पिरियड. म्हणजे एखाद्या कंपनीनं समजा फिक्स्ड ॲसेट आहेत, तर फिक्स्ड ॲसेट ह्या स्ट्रेटलाईन मेथड, डिप्रिसिएशनची स्ट्रेटलाईन मेथड एक मेथड आहे, तर त्याच मेथडनं वर्षानुवर्ष डिप्रिसिएशन त्या ॲसेटवर चार्ज केला जातो. त्याच्यामध्ये कुठलाही बदल केला जात नाही. किंवा एखादी पॉलिसी कंपनीनं राबवली असेल तर तीच वर्षानुवर्ष राबवली जाते. अशा पद्धतीनं ज्या काही संकल्पना किंवा ज्या काही व्हॅल्युएशन्स त्या कंपनी अवलंबते
त्याला कन्सिस्टन्सी कन्सेप्ट असं म्हणतात. मग ते प्रत्येक कंपनीच्या पॉलिसीनुसार ती धोरणं वेगळी असतात. चेंजेस आर परमिटेड ओनली व्हेन द न्यू मेथड इज कन्सिडर्ड बेटर कॅन रिफ्लेक्ट द ट्रू अँड फेअर व्ह्यू ऑफ द फायनान्शियल पोझिशन ऑफ द कंपनी. मग त्याच्यासाठी जर चेंजेस काय करायचे असतील तर त्याच्यामध्ये प्रॉफिटेबिलिटी काय आहे किंवा खरं ट्रू आणि फेअर व्ह्यू म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीनं अनुकूल पोझिशन कंपनीची कशी होईल त्या दृष्टीनं काही मेथडमध्ये चेंजेस करणं हे अगोदरच ठरलेलं असतं किंवा कन्सिडर्ड केलं जातं आणि त्या पद्धतीनं त्याची कन्सिस्टन्सी कन्सेप्टनुसार आपल्याला अकाउंटिंग मेथड्स किंवा या ठिकाणी व्हॅल्युएशन्स वापरले जातात. द चेंजेस अँड इट्स इफेक्ट ऑन प्रॉफिट शूड बी डिस्क्लोज्ड इन द फिनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे जे काही बदल आहेत किंवा जे काही प्रॉफिटवर परिणाम झालेला आहे तो मात्र फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये दर्शवला जातो किंवा जाहीर केला जातो, डिस्क्लोज केला जातो. त्याच्यानंतर इथं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. इफ द कंपनी अडॉप्ट अ स्ट्रेट लाईन मेथड, मी तुम्हाला जसं एक्झाम्पल सांगितलं त्या पद्धतीनं शूड नॉट बी चेंज्ड टू द अडॉप्ट रिड्युसिंग बॅलन्स मेथड. मध्येच कुठली अशी मेथड रिड्युसिंग बॅलन्स मेथड आहे किंवा डिमिनिशिंग बॅलन्स मेथड आहे किंवा इतर काही डिप्रिसिएशनच्या 9 मेथड आहेत त्या 9 मेथड या ठिकाणी वापरल्या जात नाही. जी पहिल्या वर्षी वापरलेली पद्धत आहे तीच पद्धत वर्षानुवर्षी वापरली जाते या संकल्पनेमध्ये. इफ ए कंपनी अडॉप्ट वेटेड ॲव्हरेज मेथड ॲज स्टॉक व्हॅल्युएशन, म्हणजे स्टॉक व्हॅल्युएशन करत असताना म्हणजे जो त्या कंपनीचा स्टॉक आहे तो सुद्धा व्हॅल्युएशन करत असताना जी पद्धती अवलंबलेली आहे ती वर्षानुवर्ष एकाच पद्धतीनं पुढच्या पद्धती वापरल्या जातात. म्हणजे एकच स्थिर संकल्पना राबवणे अकाउंटिंग एखाद्या कंपनीनं किंवा पॉलिसी राबवणे त्यालाच थोडक्यात कन्सिस्टन्सी कन्सेप्ट संकल्पना या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर ॲक्रुवल अँड मॅचिंग. आता मॅचिंग म्हणजे काय, आपण जसं म्हणतो एखादा समजा व्यक्तीने एखादा ड्रेस जर मॅच म्हणजे जो शर्ट आहे तीच पॅन्ट त्या ठिकाणी घातली असेल तर ते मॅच म्हणजे त्या ह्याला मॅचिंग ड्रेस असं आपण थोडक्यात म्हणतो. तशीच ही कन्सेप्ट आहे की रेव्हेन्यू आर रिकग्नाइज्ड व्हेन दे आर अर्नड बट नॉट व्हेन कॅश इज रिसिव्ड. म्हणजे रेव्हेन्यू जो ठरवला जातो तो रेव्हेन्यू अर्निंगवर ठरवला जातो आणि जी कॅश आहे ती कॅश मिळाल्यानंतर त्याच्यातून काही खर्च करायचा हे मॅचिंगनुसार म्हणजे त्या कंपनीच्या धोरणामध्ये ठरलेलं असतं. एक्सपेन्सेस आर रिकग्नाइज्ड ॲज दे आर इन्कर्ड बट नॉट व्हेन कॅश इज पेड. म्हणजे जोपर्यंत एक्सपेन्सेस कॅश रिसिव्ड होत नाही तोपर्यंत त्याचा एक्सपेन्सेस खर्च करायचा नाही. हे थोडक्यात इन्कमवर ठरलेलं असतं एक्सपेन्सेस करायचा, त्याला मॅचिंग कन्सेप्ट असं म्हणतात. द नेट इन्कम फॉर द पिरियड इज डिटरमाइन्ड बाय सबस्ट्रॅक्टेड एक्सपेन्सेस इन्कर्ड फ्रॉम द रेव्हेन्यू अर्नड. म्हणजे ठराविक जो नेट इन्कम आहे निव्वळ इन्कम आहे त्या निव्वळ इन्कममधून जो काही खर्च करायचा ठरवलेला आहे तो वजा करून राहिलेला रेव्हेन्यू अर्नड किंवा प्रॉफिट असं या ठिकाणी मॅचिंग कन्सेप्टनुसार म्हणलं जातं. या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. एक्सपेन्सेस इन्कर्ड बट नॉट येट पेड in current period should be treated as accrual expenses under current liability. आता आपल्याला accrual expenses म्हणून आपण current liability धरतो. म्हणजे जो खर्च आहे तो ठराविक म्हणजे करंट लायबिलिटी म्हणजे काय, जी लायबिलिटी एका वर्षात पेड करावी लागते, एका वर्षात पैसे द्यावे लागतात त्याला आपण या ठिकाणी करंट लायबिलिटी म्हणतात. म्हणजे असे जे खर्च असतात ते एक्सपेन्सेस इन्कम जे आहे ते इन्कम आल्याशिवाय किंवा त्या मुदतीतच ते खर्च करावे लागतात. ॲक्रुवल एक्सपेन्सेस इन्कर्ड इन द फॉलोइंग पिरियड बट पेड फॉर द ॲडव्हान्स शूड बी ट्रीटेड ॲज प्रीपेमेंट एक्सपेन्सेस अंडर करंट ॲसेट. करंट ॲसेट अंडर खाली जे आगाऊ खर्च आहे तो आगाऊ खर्च करावा लागतो, म्हणजे तो इन्कम गृहीत धरूनच खर्च करावा लागतो. असे जे खर्च असतात त्याला करंट ॲसेट किंवा करंट लायबिलिटी हेडखाली आपण या ठिकाणी घेतो. त्या ठिकाणी हे घेत असताना मॅचिंग कन्सेप्ट विचारात घेतली जाते. किंवा डिप्रिसिएशन शूड बी चार्जड ॲज पार्ट ऑफ कॉस्ट ऑफ फिक्स्ड ॲसेट. म्हणजे डिप्रिसिएशन चार्ज करत असताना त्याचा बेस आपण त्या मशिनरीची किंवा फिक्स्ड ॲसेटची किंमत विचारात घेतो आणि त्याच्यानुसार त्याचा पिरियड किती आहे तो पिरियड निश्चित किती आहे पिरियड तो पिरियड गृहीत धरून त्या पद्धतीनं पिरियड आणि ॲसेटची मूळ किंमत ह्याचं जे सहसंबंध आहे तो विचारात घेऊन या ठिकाणी आपल्याला डिप्रिसिएशन चार्ज केला जातो. त्याच्यानंतर पुढचे
आहे बघा, प्रॉब्लेम इन द रिकग्नायझेशन ऑफ एक्सपेन्सेस. म्हणजे रिकग्नायझेशन जे खर्च आहेत ते खर्च एक्सपेन्सेस, नॉर्मली एक्सपेन्सेस रिप्रेझेंट रिसोर्सेस कन्झ्युम्ड ड्युरिंग द करंट पिरियड. म्हणजे करंट पिरियडमध्ये एखादे रिसोर्सेस आहेत त्या व्यवसायाचे, ते वापरत असताना जे कन्झम्पशन आहे त्या कन्झम्पशनवर ठरलं जातं. सम कॉस्ट मे बी बेनिफिट सेवरल अकाउंटिंग पिरियड. म्हणजे अकाउंटिंगचे जे पिरियड आहेत, अकाउंटिंग पिरियड आहे म्हणजे इयर आहे, ते निश्चित या ठिकाणी गृहीत धरून त्याप्रमाणे डिप्रिसिएशन फिक्स्ड ॲसेटवर चार्ज केला जातो. इथंपर्यंत आपल्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट या ठिकाणी झालेले आहेत. त्याच्या पुढचा भाग कन्सेप्टचा आहे तो मी नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला या ठिकाणी पाठवतो आहे. पण ज्या कन्सेप्ट झालेत त्या फक्त तुम्ही ह्याच्यानुसार ज्या नोट्स आपल्या थेअरीच्या तुम्हाला पाठवणार आहे त्या थेअरीच्या नोट्सनुसार त्या कन्सेप्ट समजावून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण त्या कन्सेप्ट समजल्या तरच अकाउंटिंगचा थेरॉटिकल बेस हा लक्षात येईल की भविष्यदृष्टीनं हा फार महत्त्वाचा पार्ट आहे. प्रॉब्लेम ज्यावेळी सोडवणार आहे, प्रॉब्लेम सोडवणं सोपं आहे पण त्याच्यामधला बेस जो आहे तो बेस समजावून किंवा जो इफेक्ट आपण डेबिट क्रेडिट घेतो तो इफेक्ट घेत असताना किंवा व्हॅल्युएशन्स करत असताना काही अकाउंटिंगच्या कन्सेप्ट्स आणि प्रिन्सिपल्स या ठिकाणी गृहीत धरल्या जातात. त्यानुसार त्या व्हॅल्युएशन्स किंवा रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन केल्या जातात. ह्याच्या पुढचा भाग जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला आपण कवर करूया. ओके, थँक्यू.